अनबॉक्स. हाय, हॅलो, नमस्कार, कसे आहात? स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि जसं तुम्हाला टायटल वरून कळलंच असेल की हा अनबॉक्सिंग व्हिडिओ आहे आणि तो सुद्धा नन अदर दॅन डायसन V11 आज मी अनबॉक्स करणार आहे, जे इथे आलेला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच हा व्हिडिओ कुठेही स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये. पर्सनल माझा एक्सपिरियन्स काय आहे, डायसन आम्ही मागवलेला आहे, सो म्हटलं व्हाय नॉट अनबॉक्सिंग व्हिडिओ करूयात. सो दॅट्स इट. मला पर्सनली डायसनचे प्रोडक्ट्स खूप आवडतात आणि म्हणून हा अनबॉक्सिंग व्हिडिओ मी करतीये. जसं मी म्हटलं, हा कुठेही स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये. सो सुरुवात करण्याच्या आधी हा डायसनचा V11 अनबॉक्स करण्याच्या आधी थोडंसं एक आपण जनरली बोलूयात की बेसिकली व्हॅक्यूम क्लीनर युकेलाच का लागतात आणि इंडियात जास्त व्हॅक्यूम क्लीनर का वापरले जातात. त्यामध्ये आपलं फ्लोरिंग असतं किंवा टाईल्स असतात आणि आय थिंक आपल्याला इंडियामध्ये बेस्ट हेल्प मिळते आपल्या ताई मावशीची, जी मस्तपैकी घरी रोजच्या रोज त्या येतात, छान सगळं मस्त झाडून काढून लादी पुसून छान सगळं सॅनिटाईज करून जातात घर. पण युकेला तसं नसतं. युकेला मेनली फ्लोरिंग आणि कार्पेट ह्या गोष्टी जास्त असतात आणि त्याच्यासाठी कार्पेट तुम्ही छान असं झाडूने क्लीन नाही करू शकत. त्या कार्पेटमध्ये डस्ट चांगलीच बसून राहते आणि त्यासाठी तुम्हाला चांगलं सक्शन असलेलं पॉवरफुल असं व्हॅक्यूम क्लीनर लागतं, कारण काहींना धुळीची अलर्जी होऊ शकते. सो त्याच्यासाठी फॉरेन कंट्रीजमध्ये, नॉट जस्ट युके, फॉरेन कंट्रीजमध्ये व्हॅक्यूम क्लीनर हे मेजरली यूज केलं जातं. आणि त्यात सुद्धा इथे सुद्धा तुम्हाला क्लीनरची सर्व्हिस मिळू शकते बाहेरून, पण ते थोडं एक्सपेन्सिव्ह जातं. डेली बेसिसवर तुम्ही ते नाही घेऊ शकत. वन्स इन अ वाईल जर तुम्हाला डीप क्लीन करायचं असेल हाऊस आणि तुम्ही क्लिनिंग सर्व्हिस घेतली, दॅट इज डिफरंट सब्जेक्ट. सो त्यासाठी डायसनच नाही, व्हॅक्यूम क्लीनर हे प्रत्येकाच्या घरात तुम्हाला इथे दिसतं. सो आता येऊया व्हॅक्यूम क्लीनरकडे, डायसन व्हॅक्यूम क्लीनरकडे. सो पर्सनली मला डायसनचे व्हॅक्यूम क्लीनर और डायसनचे प्रोडक्ट्स खूप आवडतात. सो आधीचा जो आमचा व्हॅक्यूम क्लीनर होता तो सुद्धा डायसनचाच होता. तो आम्ही लिटरली होताच म्हणजे आहे आणि तो गेले 7 वर्ष आम्ही वापरतोय. V6 आम्ही घेतला होता जेव्हा ह्या घरी जेव्हा आम्ही आलो. ह्या घरात आम्हाला येऊन 7 वर्ष झाली आणि तेव्हा आम्ही V6 हा डायसनचा व्हॅक्यूम क्लीनर घेतला होता आणि तो छान म्हणजे चालतोय, व्यवस्थित आहे. पण म्हटलं आता अपग्रेड करूया व्हॅक्यूम क्लीनर. मुलं घरभर फिरत असतात आणि क्लिनिंग म्हणजे माझा आवडता विषय मधला एक विषय की मला क्लिनिंग, सगळं क्लीन आवडतं. गोष्टी मला सगळ्या छान जागच्या जागी आणि मुलं लहान असल्यामुळे पटकन काही पडलेलं असतं, त्यांच्या नजरेला बाकी खूप दिसतं, ते पटकन काहीतरी उचललं तोंडात घातलं. सो असं नकोय आणि त्याच्यामुळे म्हटलं थोडं अपग्रेड करूया व्हॅक्यूम क्लीनरला आपल्या. सो त्यामुळे आम्ही V11 घेतलेला आहे डायसनचा. तो आज मी तो तुमच्यासोबत अनबॉक्सिंग करणार आहे. 2-3 दिवस झाले आलेला आहे हा, पण मला असं की नाही, मला अनबॉक्सिंग व्हिडिओ करायची आहे म्हणून हा थांबवून ठेवलेला व्हिडिओ होता माझा, जो मी करतीये. सो चला स्टार्ट करूया. आम्ही V11च का सिलेक्ट केला, डायरेक्ट V6 नंतर मध्ये सुद्धा बरेचसे व्हॅक्यूम क्लीनर त्यांची रेंज आहे. V7 आहे, V8 आहे, V10 आहे आणि आता लेटेस्ट सुद्धा आलाय V15. पण आम्हाला V15ची गरज इतक्यात नाहीये, कारण आम्हाला जसा हवा आहे आमच्या घरासाठी तो V11 हा परफेक्ट आहे. आणि V6 जो आमचा आधीचा आहे त्यामधले काय डिफरन्स आहेत V6 आणि V11 ते सुद्धा आपण बोलणार आहोत. पण त्याआधी चला अनबॉक्सिंग करूया. लेट्स गेट स्टार्टेड. लागणार आहे सुरी. सुपर एक्साइटेड आहे. सो डायसनवर आय थिंक माझं थोडं जास्त प्रेम आहे. गेल्या वर्षी आम्ही अराउंड ह्याच वेळेला डायसनच्या इव्हेंटला सुद्धा गेलो होतो आणि अतिशय सुंदर असा तो इव्हेंट होता.
त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि तिथे सुद्धा ना आम्ही जे लॉन्च झालेले नाही आहेत डायसनचे प्रोडक्ट्स ते सुद्धा आम्ही तिथे एक्सपिरियन्स केले होते. छान अमेझिंग प्रोडक्ट्स होते जे अजून आय थिंक आता थोडे थोडे मार्केटमध्ये आल्यात, पण तिथे सगळी ती रेंज होती जी अजून मार्केटमध्ये यायची होती आणि सगळे ते प्रोडक्ट्स आम्हाला ट्राय करायला मिळाले. खूप खूप मस्त तो इव्हेंट होता. सो त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन मध्ये देईन, तुम्ही नक्की चेक करा. वाव, वाव, माय गॉड. हे सगळे सगळं बुकलेट आहे त्यांचं. ते नंतर मी वाचेन. वाव, एक एक प्रोडक्ट सगळं असं छान रॅप करून आलेलं आहे. सो असं काहीसं सगळं आतून सगळे प्रोडक्ट्स आहेत डायसनचे. हे टूल्स आहेत बेसिकली. हे त्याचं हे त्याचे बाकीचे टूल्स आहेत. काय सुंदर पॅकेजिंग आहे, म्हणजे किती किती छान पॅकेजिंग केलेलं आहे. हा, हे वॉल माउंट आहे. आपण हे वॉल माउंट सुद्धा करू शकतो. आधीचा सुद्धा आमचा आहे V6, तो वॉल माउंट केलेला आहे. सो आम्ही तो काढू आणि त्याच्या जागी हा तिथे फिक्स करू. हे मी तसंच ठेवतीये कारण हे सध्या गरज नाहीये. एम्प्टी आहे बॉक्स. मेन त्याचं हे हेड. वाव, लुक ॲट दिस. म्हणजे आता हे बघून मी सांगू शकते की V6 आणि V11 मध्ये जो डिफरन्स आहे ना, मी तुम्हाला इझिली सांगू शकते काय काय आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे ते डिस्कस करायला. हे आपण इथे जरा ठेवूया. आय होप नीट व्हिडिओ येतोय कारण का मी मोबाईल स्टँडला लावलाय. हे इथे आहे त्याचं चार्जर. हे संबंध हा हेड आहे त्याचा, मेन हेड. आणि इथे त्याची बॅटरी आहे. डायसनचे प्रोडक्ट्स ना खूप फेमस आहेत त्याच्या मोटरसाठी. त्याची जी मोटरची पॉवर आहे ना ती अमेझिंग आहे. त्याच्यामुळे ते खूप फेमस आहेत सगळेच प्रोडक्ट बेसिकली. नवीन नवीन आहे सगळं. सुपर सुपर एक्सायटेड. वाव. आणि हा, हे बेसिकली ना ह्याच्यासोबत हे एक 2-in-1 आहे हे, जे हार्ड फ्लोअरला सुद्धा चालतं आणि कार्पेटवर सुद्धा चालतं हे क्लीनर. सो दिस इज बेस्ट क्लीनर. म्हणजे हे जे टूल आहे ते बेस्ट टूल आहे. 2-in-1 टूल आहे. वॉल माउंट करायचं आहे ना, ते मी यातच ठेवलेलं आहे. मी काढत नाहीये ते सध्या. आणि ते मी सध्या ओपन करून बघावं लागेल कुठे स्क्रू आहे का दिलेला किंवा काय ते. सो ते आपण नंतर बघूया. मी नंतर बघणार आहे. सो हे बेसिकली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे. वाव, दिस इज समथिंग अमेझिंग. आपण एक छोटं हे करून बघूया. सो हे तुम्ही डायरेक्टली असंही लावून यूज करू शकता. हे क्लिक होतं बटन आणि हे असं इझिली रिमूव्ह होतं. आणि त्याचसोबत त्याचा हे पुन्हा रॉड आहे बेसिकली. हँडल आहे लांब. तुम्ही उभ्या उभ्या छानपैकी सगळं क्लिनिंग करू शकता. इतकं इझी
फंक्शनिंग आहे ना याचं सगळं. वाव. रिमूव्ह करते आणि ना ह्याच्यामध्ये थोडं वाचावं लागणार आहे. अमेझिंग आहे. सो आता बोलूया V6 आणि V11 याच्याबद्दल. V6 जो आहे त्याचं चार्जिंग तुम्ही करता 3.5 तासाचं त्याचं चार्जिंग टायमिंग आहे आणि हे V11 चं जे चार्जिंग टाइम आहे ते 4.5 तासाचं आहे. ठीक आहे. याच्या लिटरली ह्याची जी स्टोरेज कॅपॅसिटी आहे, कचरा म्हणजे आपले डस्ट स्टोरेज कॅपॅसिटी आहे ती त्याच्या V6 ची जी आहे त्याच्या डबल ह्याची स्टोरेज कॅपॅसिटी आहे. ह्याच्यामध्ये ह्याची जी कॅपॅसिटी आहे ती 0.77 लिटर ह्याची कॅपॅसिटी आहे. सो हे डबल आहे, म्हणजे किती पटीने हे डबल आहे बघा. आणि सेकंड थिंग, V6 मध्ये ना क्लिनिंग म्हणजे जो डस्ट सगळी जमा होते, आपण जे क्लिनिंग करून जो कचरा जमा होतो ते काढणं थोडं डिफिकल्ट जातं, कारण का त्याच्यामध्ये त्यांनी कोणतेही असं टूल किंवा असं काही काढायला इझिली काढायला असं काही तो कचरा काढायला दिलेलं नाहीये. तुम्हाला हाताचा वापर करावा लागतो. पण ह्याच्यामध्ये बेस्ट पार्ट हे जस्ट असं बाहेर काढायचं. हे असं बाहेर काढायचं आणि हे ऑटोमॅटिक ओपन होऊन कचरा सगळा खाली पडतो. सो दिस इज अमेझिंग पार्ट ह्याचा. आणि त्याचबरोबर ही इथे बॅटरी आहे, नॉट धिस. ही ह्याची बॅटरी इकडे आहे. आणि त्याचबरोबर हे डिजिटल स्क्रीन आहे याच्यावरती बघा, फुल चार्ज बिफोर फर्स्ट यूज. सो हे फुल चार्ज करायचं आहे पहिला यूज करण्याच्या आधी. सो इथे 3 टाईपचे इथे बॅटरीज दिसत आहेत. सो हे मीडियम आहे. त्याचबरोबर इथे आहे हे इको, जे नॉर्मल डे टू डे क्लिनिंग साठी तुम्ही या चार्जिंगचा वापर करू शकता. म्हणजे जे सक्शन पॉवर आहे ती असे खूप हाय नाही, छान स्टँडर्डली सगळं तुमचं छान क्लीन होतं. इको त्याला नाव दिलंय त्यांनी. त्याच्यानंतर आहे मीडियम, जर तुम्हाला खूपच डस्ट असेल आणि तुम्हाला क्लीन करायच्या आहेत गोष्टी, त्यासाठी तुम्ही हे मीडियम ऑप्शन घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर आहे बूस्ट. ते मेनली यूज होणार आहे ना ह्या अशा सोफ्यांसाठी, किंवा तुमचे असे डिझायनर सोफेज आहेत ज्याच्यामध्ये डस्ट खूप राहते, छान डिझाईन खूप असतात, छान छान सुंदर अशा, पण त्याच्यामध्ये डस्ट खूप छोटे छोटे बारीक ह्याच्यामध्ये राहते. सो त्याच्यासाठी हे तुम्ही हाय सक्शन बूस्ट म्हणजे पूर्ण सक्शन यूज करून हे हाय स्पीड वरती व्हॅक्यूम क्लीनर चालणार आहे. सो असे हे 3 त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहेत. इथे लँग्वेज सुद्धा सिलेक्ट करता येते. आपली इंग्लिश लँग्वेज आपण सिलेक्ट केलेली आहे. एक्झिट करून होल्ड करायचं 3, 2 and 1 आणि युअर एक्झिट. मी खूप एक्सायटेड आहे ट्राय करायला व्हॅक्यूम क्लीनर हा. आणि ह्याचे टूल पण आम्ही जसे मागवल्यात तसे सगळे बरोबर आलेले आहेत. हे सगळे नंतर मी चेक करणार आहे टूल. आणि या दॅट्स इट. वाव. हा यूज आता नाही करून चालणार, कारण का इथे त्यांनी मेन्शन केलंय की फुल्ली चार्ज बिफोर फर्स्ट यूज. सो त्याच्यामुळे हा फुल्ली चार्ज करून मगच मी यूज करणार आहे. सो असा हा डायसन चा जो V11 आहे तो खूप खूप छान, जसा मी मागवला होता, जसा मला हवा होता तसा आलेला आहे. सो एक हा बघा असा नाईस. V11 मध्ये लिटरली 60 मिनिट्स, 1 तास तुम्ही चार्ज 4.5 तास चार्ज केल्यानंतर तुम्ही 60 मिनिटांसाठी म्हणजे 1 तासासाठी हा व्हॅक्यूम क्लीनर यूज करू शकता. आणि हा कॉर्डलेस आहे त्याच्यामुळे इझी टू यूज होतो. रूम्स मध्ये वरती खाली किंवा वरचं सगळं क्लीन करायचंय, सीलिंग क्लीन करायचंय, खूप सगळं इझी जातं हे क्लीन करायला. 4 आणि 4.5 तास ह्याला लागतात चार्ज व्हायला. जो V6 आहे त्याला 3.5 तास लागतात चार्ज व्हायला आणि तो फक्त 20 मिनिटं
चालतो आणि हा 4.5 तासाचा 4.5 तास लागतात ह्या व्हॅक्यूमला चार्ज व्हायला आणि तो चालतो 60 मिनिटं. म्हणजे तुम्ही डिफरन्स बघू शकता. सो येस, मी एक्साइटेड आहे हा ट्राय करायला. आणि आय थिंक इंडियात सुद्धा आता डायसनची कंपनी आलेली आहे. डायसनचे प्रोडक्ट इझिली इंडियात सुद्धा अवेलेबल आहेत. सो नक्की तुम्ही सुद्धा त्याची रेंज चेक करा, कारण वन इन्व्हेस्टमेंट आहे घरासाठी. खूप इझिली सगळ्या गोष्टी क्लीन होतात आणि कर्टन्स क्लिनिंग सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता ह्याने. सो ते खूप कन्व्हिनियंट पडतं आणि लाईट वेट असल्यामुळे ना ट्रॅव्हलिंग करायला किंवा तुम्ही कार क्लिनिंगला सुद्धा खूप इझी जातं, कारण का हा कॉर्डलेस आहे. सो मल्टीपर्पज मल्टी यूज असा हा डायसनचे हे प्रोडक्ट्स आहेत. आणि V11 आय एम लुकिंग फॉरवर्ड टू ट्राय दिस V11. कारण ना म्हणजे तुम्ही म्हणाल की इतकी एक्साइटेड काय आहे क्लीनरला, एका व्हॅक्यूम क्लीनरला घेऊन. कारण UK मध्ये, फॉरेन कंट्रीमध्ये तुम्हाला तुमची कामं सगळी स्वतः करायची असतात. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीची आणि चांगलं प्रोडक्ट जर तुमच्याकडे असेल तर कामं तितकीच पटकन होतात आणि वेळ वाचतो तुमचा. सो त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. सो आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, अनबॉक्सिंगचा व्हिडिओ. आय थिंक हा माझा असा पहिलाच अनबॉक्सिंग व्हिडिओ आहे. लास्ट टाइम जो अनबॉक्सिंग केला तो ऑफकोर्स इंडियातून ज्या काही मस्त गोष्टी आल्या होत्या त्याची बॅग मी अनबॉक्स केली होती. पण असं प्रोडक्ट अनबॉक्सिंगचा पहिलाच हा माझा व्हिडिओ होता. सो आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक करा आपल्या व्हिडिओजना, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत, आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि या फॅमिलीचा एक भाग व्हा. तसंच पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान काळजी घ्या स्वतःची. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.